मराठवाड्यातलं माहूर म्हणजे मातापूर। हे मातापूर सर्व देवादिकांनी व्यापलेलं सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक अप्रतिम निसर्ग सानिध्य असलेलं मातापूर म्हणजेच माहूर हे गाव। माहूर गावापासून 3 किलोमीटर व तिथून आणखी 3 किलोमीटर गेल्यानंतर दत्त शिखरच्या अलीकडे आपल्याला दिसतो तो मोठा एक पहाड। या संपूर्ण जंगलाचे देव म्हणजेच वनदेव आणि याच वनदेव मंदिराच्या बाजूला असलेल्या या पहाडावरती स्थित आहे देवादिदेव महादेव म्हणजे कैलास आणि ह्या टेकडीला कैलास टेकडी असे संबोधण्यात येते। सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कैलास टेकडी हे अत्यंत नितांत रमणीय तसेच पवित्र स्थान। ह्या पवित्र स्थानी दर महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला अनेक भाविक संपूर्ण भारतवर्षातून येत असतात आणि या ठिकाणी मनोभावे पूजा अर्चना करून आपली मनोकामना पूर्ण करीत असतात। चैत्र अमावस्येच्या दिवशी म्हणजे दिनांक 4 मे रोजी सुद्धा असंख्य भाविकांनी कैलास टेकडी येथे जाऊन देवादिदेव शंकराची आराधना व पूजा अर्चा केली। या ठिकाणी सुमारे 5 ते 7 हजार मंडळी ही आपापल्या गावाहून खास दर्शनासाठी कैलास शिवदर्शनासाठी येत असतात। असंख्य भाविक या ठिकाणी येत असले तरी येथे पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे। सुमारे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी अनेक भाविक कुणी पायी कुणी मोटरसायकलने तर कुणी ट्रॅक्टर घेऊन तर कुणी जीप घेऊन या ठिकाणी येत असतात। त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा दूर व्हावा म्हणून महागाव येथील योगेश भरवाडे यांनी आपल्या स्वखर्चाने सुमारे 150 पाण्याच्या कॅन पाण्याच्या बॅरल ह्या ट्रॅक्टरने आणून भाविकांना तेथे जल वितरित केले। या जंगलामध्ये थंड पाणी मिळाल्यामुळे भाविक तृप्त झाले होते। VCN न्यूजचे प्रतिनिधी राजू दराडे यांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्याला या उपक्रमामुळे अत्यानंद होत असल्याचे सांगितले। मी तेजस नारायण भरवाडे, मी महागावचा। माझ्या 110 बॅरल आहेत। मी भाविकांना पाणी पाहिजे कैलास टेकडी। प्रत्येक अमावस्येला कैलास टेकडी परिसरामध्ये अशीच गर्दी नेहमी आपल्याला बघायला मिळते। शांत रमणीय निसर्ग सानिध्यात वसलेलं कैलास टेकडी हे सुंदर स्थान आहे। माहूरला दर्शनाला गेल्यानंतर कैलास टेकडीचे दर्शन घेणे हे सुद्धा एक पवित्र कार्य आहे। माहूर येथून आमचे प्रतिनिधी संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।